तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, वाई तालुक्यातील काही महिला म्हणजे 250 ते 300 महिला व काही पुरुष युवा त्याच्याबरोबर लहान मुलं आणि त्यांच्यावर जनावरं हे मुंबईकडे चालत निघाली होती। पुण्याच्या जवळपास आल्यानंतर मला जेव्हा डॉक्टर सावंतांनी त्या बाबतीत कळवलं, मी स्वतः जाऊन त्या महिलांशी बोललो, त्यांना शब्द दिला होता की तुमच्या या लढ्यामध्ये आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत। आज इथं साताऱ्यामध्ये जे ॲडिशनल कलेक्टर आहेत मानेसाहेब, त्यांच्यासमोर सुनावणी होती आणि एका आईला, एका बहिणीला दिलेला शब्द पाळण्यासाठी मी सुद्धा तिथं उपस्थित होतो। सर्व चर्चा ऐकली। मी फक्त तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना एवढीच विनंती केली की कागदाला कागद योग्य पद्धतीने तुम्ही जोडा, कशा पद्धतीने परवानग्या दिल्यात हे त्या विभागाला तुम्ही मागा, ज्या बेसिसवर NOC दिलंय, कुठल्या गॅजेटच्या बेसिसवर दिलंय, कुठल्या नियमाच्या बेसिसवर दिलंय, असं तुम्ही सर्व विभागाला तिथं विचारा आणि रूलप्रमाणे ह्या गोष्टी झाल्यात का। कारण का जर ग्रामस्थच एखाद्या प्रकल्पाला नाही म्हणत असतील आणि तो प्रकल्प असाही नाही की रोजगार मिळणारा प्रकल्प आहे, तो प्रकल्प असा आहे की तो दगड फोडणाराचा विषय आहे, तिथं धूळ होते, शेतीला अडचण होती, जनावरांना अडचण होती, घराला अडचण होती आणि तिथे असणाऱ्या ग्रामपंचायतली सुद्धा माझ्या अंदाजाने तिथे NOC दिलेलं नाही। जेव्हा सर्व गावकऱ्यांना एकत्रित घेऊन विचारलं गेलं, ग्रामसभा झाली, तिथं सुद्धा त्यांनी नाकारलं होतं। मग आता हे सरकार, तिथं असणारं प्रशासन हे गरिबाच्या बाजूने निर्णय देत आहे का एखाद्या व्यावसायिकाच्या, ते सुद्धा खडी क्रशराच्या बाजूली तो निर्णय त्या ठिकाणी दिला जातो, हे आपल्याला बघावं लागेल। एक तुम्ही समजून घ्या की महाबळेश्वरपर्यंत सिमेंटचा कितीतरी कोटी रुपयाचा रस्ता हा केला जातोय। एस्टिमेट बनवत असताना दूरवरून खडी आणली जाईल असं एस्टिमेट बनवलं, पण आता तो रस्ता चालू होत असताना जवळच तिथं खडी मिळावी म्हणून हे कुठंतरी बंद पडलेलं जे खडी मशीन आहे ते परत एकदा चालू केलं गेलं। याच्यामध्ये नफाखोरी असू शकते आणि मग नफाखोरी कोणाच्या जीवावर, तर इथं असणाऱ्या गरीब आणि शेतकऱ्यांच्या जीवावर। त्यामुळे योग्य असा निर्णय प्रशासनाकडनं कुठलाही दबाव न घेता व्हावा अशी विनंती या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही करतो। आणि तुम्ही जर गैरप्रकारे नियम डावलून जर परवानगी देणार असतील तर उद्या जाऊन या जिल्ह्यामध्ये कुणीही कुठंही फार घराजवळही स्टोन क्रशर तिथं टाकतील आणि उद्या खूप मोठी अडचण इथं या जिल्ह्यामध्ये होऊ शकते। त्यामुळे हा विषय फक्त काही गावांपुरता नसून हा अख्ख्या जिल्ह्यातला आहे आणि याला जर चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला गेला तर उद्या कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही वस्तीमध्ये, कुठल्याही लोकांच्या घराजवळ एखादं खडी क्रशर इल्लीगली येऊ शकतं। त्यामुळे प्रशासनाने या बाबतीची दक्षता घ्यावी एवढीच विनंती इथं आम्ही सर्वजण करतो। दादा, राजकीय प्रश्न विचारू। उत्खनन आणि स्टोन क्रशरच्या विरोधात जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आज बैठक इथे संपन्न झालेली आहे आणि सर्व गावकऱ्यांच्या बाजूने अनेक मुद्दे या ठिकाणी आम्ही उपस्थित केलेले आहेत। हा पाचगणी महाबळेश्वरचा बफर झोन आहे आणि या बफर झोनमध्ये या केंद्रीय आपल्या पर्यावरण मंत्रालयाच्या मार्फत, त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट आणि हरित लवादाच्या माध्यमातून अनेक निकाल देण्यात आलेले आहेत आणि या सर्वांचा दाखला आम्ही त्या ठिकाणी देऊन या ठिकाणी उत्खनन निषिद्ध आहे हे निदर्शनास आणून दिलेलं आहे। त्याचबरोबर गावकऱ्यांनी जे उत्खनन चाललेलं आहे तिथं रस्ता उपलब्ध नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं 350 मीटरच्या अंतरावरती लोकांची वसाहत आहे आणि 500 मीटरचा नियम असून सुद्धा त्या ठिकाणी या उत्खननाला परवानगी देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे अनेक नियम धाब्यावर बसवून अनेक चुकीची कागदपत्र जोडून या उत्खननाला परवानगी देण्यात आली होती आणि या सगळ्या गोष्टींचे विषयाची मुद्देसूद या ठिकाणी मांडणी करून या चाललेल्या उत्खननाचा आम्ही निषेध केलेला आणि त्याला कायमस्वरूपी बंद करण्यात यावं, जेणेकरून त्या ठिकाणी जे जवळच धोम धरण आहे या धरणाला सुद्धा धोका उद्भवतोय आणि आताच्या काळामध्ये हे टुरिझमला लोक आता मान्यता द्यायला लागलेत। धोम धरणाच्या बॅकवॉटरसाठी अनेक पर्यटक यायला लागलेले आहेत आणि अनेकांची रोजीरोटी त्या ठिकाणी चालू राहणार आहे आणि कुठंतरी अशा उत्खननसारखे बेकायदेशीर कामं तिथं सुरू झाली
तर त्याच्या होणाऱ्या प्रदूषणाने या अनेकांच्या रोजीरोटीवरती प्रश्न निर्माण होईल, त्याचबरोबर धरणावरती सुद्धा विपरीत परिणाम होईल. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.